सख्यानो नमस्कार. लहाना थोरांना सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण असं भिजवलेल्या डाळीचं चण्याची हरभऱ्याची डाळ असते की नाही ती भिजवून बघा, ती ना 4-5 तास अगोदरच मी भिजत ठेवलेली. एवढ्यापर्यंत ती भिजली पाहिजे, तुकडे होईपर्यंत. तर ह्या अशा भिजलेल्या डाळीचं पाणी निथळून घ्यायचं आणि त्याचं सुक्कं बेसन करणार आहे. अगदी ते 2-3 दिवस पण टिकतं. त्यासाठी साहित्य बघा, बऱ्यापैकी कांदा असा हा उभा कापलेला, उभ्या कापांचा, नंतर लसूण थोडा जास्त, नंतर ह्या कोथिंबिरीच्या काड्या, सुकं खोबरं, ओलं खोबरं असेल तरी चालेल, ह्याची भरड करायची, आणि मिरची, कोथिंबीर वरून टाकायला, आणि पिठलं खाताना कांदा आणि लिंबू. तर लिंबू कशासाठी घ्यायचं? अपचन, रोजच्या जेवणावर पण तुम्ही लिंबू पिळून खा, खूप चांगलं, अपचन होणार नाही आणि टेस्ट पण चांगली. चला तर आता हे पाणी मी गाळून बघा, हे असं आपण आता पाणी निथळून घेतलं. तर ह्याची आपल्याला जाडसरच वाटण करायचं, भरड अशी. तर हे मी मिक्सरला लावून घेते आणि तुम्हाला फोडणी दाखवते. सगळ्यांना बघा की आपली आता अशी खोबरं, मिरची, आलं आणि लसणाची भरड करून घेतली आहे मी. आणि हा कांदा आता परतायला टाकूया. आणि डाळ जी भिजवून ठेवली होती ना, ती पण बघा, ती अशी जाडसरच वाटून घ्यायची. जास्त डाळी दिसल्या नाही पाहिजे असं नाही, पण थोडीशी भरडच करून घ्यायची. चला तर आता आपण फोडणीवर घालूया. एका जाड बुडाच्या पातेलीमध्ये, कढईमध्ये मी हे फोडणीला घालते. एक ते 1.5 चमचा तेल टाकले आपण. त्याच्यामध्ये आता जिरी तर हवीच ना वासाला, जिरी, मोहरी, ह्या सुक्या बेसनाला जिरी मोहरीची फोडणी लागणार आपल्याला. जिरी थोडीशी बऱ्यापैकी जास्त घालते. बघा, नंतर ते तडतडलं ना की आपण जिरी मोहरी तडतडली की आपण कांदा परतून घेऊया. हे पिसलं ना, हे बेसन तुम्ही 2 दिवस पण राहू शकता, कारण त्याच्यामध्ये पाण्याचा अंश नसतो ना. पण अशा पैशाचं भाजून द्यायचा कांदा. खूप छान होतं, एकदम गावची पद्धत. आणि हे प्रवासात पण येऊ शकता तुम्ही. कुठे जर जायचं असलं ना 1-2 दिवसाचा प्रवासाला, तिथे पण तुम्ही यूज करू शकता. एवढी चांगली रेसिपी आहे. फक्त डाळ आठवणीने भिजायला घाला बस. कांदा थोडासा नरम पडण्यासाठी आपण सुरुवातीला थोडंसं मीठ घालूया. त्यामध्ये लवकर नरम होतो ना तो. कांदा नरम झाला. आता आपण धना पावडर घालूया. 1 चमचा धना पावडर,
अर्धा पाऊण चमचा हळद, जास्त डार्क होतं मग. आणि आपण ह्या फोडणीवर थोडीशी कोथिंबीर पण तळून घेऊया. कोथिंबीर टाकूया आता फोडणीमध्ये. परतून घेऊया. गॅसची फ्लेम कमी करून परतायला. आता आपण भरड घालूया मिरची खोबऱ्याची. आणि थोडंसं तेल टाकून आता हे परतून घ्यायचं. आता थोडंसं तेल टाकलं त्यामध्ये हिंग टाकूया. हिंग टाकला पाहिजे ना, डाळीचा पदार्थ आहे ना तो, म्हणून. आणि आता अंदाजाप्रमाणे, म्हणजे जेवढी क्वांटिटी आहे तेवढं तसं अंदाजाने मीठ टाका. बघा, आज आपलं पिठलं तयार. ही चांगली भाजणी झाली की नाही कांद्याची मसाल्याची, खूप छान होतं. हे मोकळं मोकळं होतं बघा. आता आपण हे टाकून देऊया पीठ वाटलेलं डाळीचं आणि चांगलं परतून देऊ. एकदम छान होतं. तेवढं टेस्टी लागतं ना ते. बघा, करून बघा. कसं करणं आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा मला. आता हे मी परतून सख्यानं बघा. आता हे आपलं पिठलं असं झाकण ठेवलं होतं ना, हे असं झाकण ठेवायचं आणि 1-5 मिनिट ते चांगलं शिजवून द्यायचं. तर बघा, हे आपलं तयार झालं आहे. कोथिंबीर टाकली त्याच्यावर, छानपैकी तयार झालं आहे. वास पण सुंदर येते बघा. हे असं सुक्कं सुक्कं होतं पिठलं, एकदम छान. आता हे ज्वारीच्या भाकरीबरोबर त्याचं तुम्हाला सर्व करून दाखवते मी. सख्यानो बघा, आपलं आता हे असं एकदम सुक्कं पिठलं वाटलेलं डाळीपासून बनवलेलं ते. ज्वारीच्या भाकरी आणि कांदा आणि लिंबू. मी काय सांगत होते, लिंबू तुम्ही यूज करा. लिंबूवरून मी रोजच्या जेवणाला पण लिंबू घ्या, कारण लिंबू खूप चांगलं असतं अपचनासाठी, ॲसिडिटी होत नाही. आणि हे असं पिठलं करा, खूप छान होतं बघा. एकदम सुक्कं सुक्कं, तेल नाही काही नाही आणि एकदम सुक्कं सुक्कं. बघा किती छान झालं ना. तर हे करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा आवडल्यास. आणि शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.